राज्यसभा तर गेली, आता नारायण राणेंसाठी लोकसभा शेवटची संधी राहिली आहे का? नारायण राणेंचं राजकीय भवितव्य आता धोक्यात असल्याची राणेंच्या भाजपवरच्या नाराजीची जोरदार चर्चा रंगत असताना नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। बंद दाराआड झालेली ही चर्चा अनेक उलटसुलट चर्चांचं निमंत्रण ठरतीये। राणे शिंदेंची ही भेट कोणाच्या अडचणी वाढवणार? राणेंचं राजकारण फळाला येणार की पुन्हा एकदा त्यांना डच्चूच मिळणार? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। राज्यसभेसाठीच्या उमेदवारांच्या यादीत नारायण राणेंच्या नावाचीही भरपूर चर्चा झाली, पण ऐनवेळी पक्षानं त्यांना नारळ दिलं। आता राणेंच्या हातून राज्यसभेची दुसरी टर्म गेली। भाजप म्हणतंय तुम्ही लोकसभा लढवा, पण राणेंना त्यांच्या मतदारसंघातून तिकीट मिळणं शक्य आहे का? कारण शिंदेंच्या शिवसेनेनं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आधीच फिल्डिंग लावली आहे। आता याच सगळ्या घटनांच्या दरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी 22 फेब्रुवारीला सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन चर्चा केली। आता राणेंना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना दिल्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। पण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळणं शक्य आहे का? आणि मिळालीच तरी त्यांचं निवडून येणं सोपं आहे का असा प्रश्न आहे। कारण त्यांना त्यांच्याच युतीतून विरोध होऊ शकतो। कारण या मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फलकही लावलेत। युतीच्या जागा वाटपात हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्यानं तो आपल्याला मिळावा हे शिंदे गटाचं मत आहे। पण या मतदारसंघात राणेंना उमेदवारी देण्याचा भाजपचा मनसुबा आहे। आता राणेंना उमेदवारी देण्याचं भाजपचं राजकारण काय असू शकतं बरं? आता कधी काळी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला मानला जायचा, पण सध्या त्यांची त्या मतदारसंघावरची पकड सैल होताना दिसतीये। सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे खासदार आहेत। गेले 2 टर्म ते तिथले खासदार आहेत आणि यावेळी देखील त्यांना तिथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। आता महायुतीतच असणाऱ्या शिंदे गटातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। पण विनायक राऊतांसमोर जर तगडं आव्हान ठेवायचं असेल तर किरण सामंत यांच्यापेक्षा नारायण राणे हे चांगला दावेदार ठरू शकतात। त्यामुळे लोकसभेच्या जागेसाठी राणेंचं शिंदेंकडे फिल्डिंग सुरू आहे का असाही प्रश्न आहे। आता भाजपानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा देऊ केली तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे। आता उदय सामंत शिंदेंच्या जवळचे, त्यात ते त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी इच्छुक आहेत। यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे। अशा परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गट ही जागा भाजपला सोडेल का हा सगळ्यात मोठा प्रश्नही इथं निर्माण झालाय। राणे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यातही मतभेद आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवताना सामंत, केसरकर यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांचं सहकार्य राणेंना लागणार आहे। या दृष्टीने राणे आणि शिंदेंच्या भेटीला विशेष महत्त्वही प्राप्त झालंय। आता राणेंसाठी खरंच ही शेवटची संधी आहे का? राज्यसभेत डच्चू मिळाल्यानंतर नारायण राणेंना लोकसभा जिंकून आपलं राजकीय सामर्थ्य सिद्ध करावं लागणार आहे। कारण राणेंच्या राजकीय कारकिर्दीच्या आलेखाला आता काहीसा उतार लागत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। आता त्यामागची कारणंही तशीच आहेत। काँग्रेसमधून बाहेर पडून राणे भाजपात आले। राणे कोकणात भाजपची ताकद वाढवतील अशी भाजपला अपेक्षा होती, मात्र झालं उलटच। गेल्या 6 वर्षात कोकणात राणेंची ताकद वाढण्याऐवजी कमी झाल्याचं चित्र आहे। तसंच भाजपाचं सामर्थ्य देखील कोकणात वाढलेलं दिसत नाहीये। अशा काळात राणेंना राजकीय सामर्थ्य दाखवण्याबरोबरच भाजपसाठी आपली उपयुक्तता पण दाखवावी लागणार आहे। आता भाजपनं राणेंना लोकसभेसाठी राखून ठेवलं असल्याची चर्चा आहे, मात्र ही राणेंसाठी शेवटची संधी ही ठरू शकते ही शक्यताही नाकारता येत नाही। राज्यसभेची उमेदवारी नाकारत भाजपनं तिकडं राणेंना नाराज केलं। राणेंच्या लोकसभेच्या उमेदवारीवर अजूनही शंकाच आहे। पक्षावर नाराजीच्या चर्चा रंगत असताना राणेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। आता शिंदेंची भेट राणेंना फळली आणि रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणेंची उमेदवारी फायनल झाली तर युतीतच असणाऱ्या सामंतांना धक्का बसू शकतो आणि कोकणात राणे विरुद्ध ठाकरे गट संघर्षही पुन्हा पाहायला मिळू शकतो। पण ऐनवेळी शिंदे रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवार देण्यावर ठाम राहिले तर राणेंचं राजकीय भवितव्य आणखी धोक्यात येऊ शकतं। पण भाजप राणेंना शेवटची संधी देईल का? राणेंचं राजकीय भवितव्य खरंच धोक्यात आलंय का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।